सी मैं पूरी हो रही हूँ तेरी सादगी में होके चूर के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर चल के खुशबू से जुड़ा 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 है तर आता जो तुम्ही प्रयोग बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनेड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर दिलेला जो बीट मार्क आहे तो बीट मार्क तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला हा जो बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो आपला जो EFX आहे तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तरी तिचे ऑल ज्या थिंग्स आहेत त्या ऑल थिंग्स इथं सेट केलेले आहेत त्या प्रीसेटमध्ये. इथे फक्त तुम्हाला तुमच्या मॉडेलच्या जर इमेजेस आहेत ते इमेजेस तुम्हाला इथे चेंज करायचे आहेत. ते इमेजेस चेंज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर जिथे तुम्हाला मॉडेलची इमेज दिसत आहे त्या मॉडेलच्या इमेजच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कलर अँड फिलवरती यायचं आहे. कलर अँड फिलवरती आल्याच्यानंतर जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आहे. जो कोणता तुम्हाला आपल्या मॉडेलचा इमेज चेंज करायचा असेल त्या इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे प्लसवर जाऊन तुम्ही ह्या इमेजतून अशा प्रकारे चेंज करून घेऊ शकतात. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि जिथे जिथे आपल्या मॉडेलची इमेजेस आहेत त्या सर्व ठिकाणचे जे इमेजेस आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे लेअरवरती जाऊन कलर अँड फिलवरती जाऊन स्टारवरती जाऊन इमेज सिलेक्ट करून वरती प्लसवरती जाऊन हा इमेज तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची. आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ऑल इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे ते चेंज करून घ्यायचे आहेत. तर सर्व इमेजेस मी ते ऑलरेडी चेंज करून घेतलेली आहेत. ते झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली ते शेअरवर जायचं आहे. क्वालिटी याची 4K सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर सिम्पली ते खाली एक्सपोर्टवरती जायचे आणि या व्हिडिओ तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.